नमस्कार मंडळी. मी मयुरेश चिंदरकर, एक पालक समुपदेशक आणि 5 वर्षाच्या एका मुलाचा पालक देखील. मी गेली 2.5 ते 3 वर्ष पालक समुपदेशन या क्षेत्रात काम करत असून काउन्सिलिंगच्या क्षेत्रातून तरुण पालकांना अ, मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या अपब्रिंगिंगसाठी मार्गदर्शन करत आलोय. आज तरंगमंच टॉक शो या माध्यमातून मी तुमच्याशी जोडला जातोय. तरंगमंच टॉक शो हा आपले विचार, आपला प्रवास, आपली अनुभव, आपली शिकवण किंवा तुम्ही एखाद्या विषयात जर का तज्ञ असाल, तर त्याच्याबद्दल माहितीपर व्याख्यान किंवा संभाषण किंवा संवाद साधण्यासाठी एक खुला मंच आहे आणि आज त्याच मंचावरनं मी तुम्हाला जोडला गेलोय. सो मी आज इकडे का आहे? सो गेल्या 5 वर्षात एक पालक म्हणून आणि गेल्या 2.5 ते 3 वर्षात एक पालक समुपदेशक म्हणून मी जे काही शिकलो, मी जे काही घडलो, तो संवाद साधण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आज एका 5 वर्षाच्या मुलाचा बाबा आहे. अहो बाबा नाही, अरे बाबा. हो, हो, अरे बाबा. कारण आजच्या बदलत्या काळात बाबा एकेरीवर आलाय आणि हाच एकेरीवर आलेला बाबा हा मुलाचा मित्र आहे की पालक आहे? या प्रश्नाला अनुसरूनच माझा आजचा विषय आहे, की आजचा बाबा सहप्रवासी की मार्गदर्शक? बाबा म्हटलं की आपल्यासमोर एक आर्थिक स्तंभ, घराचा भक्कम आधार, कष्ट करणारा, घराचे नियम बनवणारा, नियम मोडू न देणारा आणि थोडासा कडक, थोडासा शिस्तीचा अशी एक प्रतिमा तयार होते. आपण कित्येक वर्ष हीच प्रतिमा जोपासत आलेलो आहोत. सो अ, मुलांशी निवांत गप्पा मारत बसलाय, मुलांचे डबे भरतोय, त्यांना शाळेत सोडतोय, असा पालक पूर्वीच्या वेळी दिसणं थोडं कठीणच. हे सगळं काम त्यावेळेला मुलाची आई करत असायची आणि या सगळ्या ह्याच्यात पडेल ते कष्ट करण्याचे काम मात्र वडिलांकडे असायचं. पण आता काळानुरूप परिस्थिती बदलते. कुटुंब संस्कृती बदलते. कुटुंब एकत्र कुटुंबापासून विभक्त होत आहे. आजचा बाबा त्यामुळे आजच्या बाबाची भूमिकाही बदलते. आजचा बाबा हा ऑफिसला जातो, त्याच वेळेला तो मुलाच्या शाळेच्या WhatsApp ग्रुपवर लक्ष ठेवूनही असतो. आजचा बाबा टीव्ही बघतो, पण त्याच वेळेला तो मुलीचं नेल पॉलिश निवडायलाही मदत करतो. आजचा बाबा ऑनलाईन मीटिंग्स अटेंड करतो, पण आवर्जून वेळ काढून मुलांच्या पालक सभांनाही हजर राहतो. त्यामुळे ह्या सगळ्या भूमिका निभावत असताना तो बाबा नक्की सहप्रवासी आहे की मार्गदर्शक आहे, हे समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मग तो सहप्रवासी होऊन फक्त त्यांच्या जोडीने चालतोय, की तो मार्गदर्शक होऊन त्यांना योग्य तो मार्ग दाखवतोय? या सगळ्या गोष्टींचा आणि या भूमिकेचा थोडासा वेध घेऊ. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वीच्या काळात वडील म्हटलं, की घरचा आधारस्तंभ, कडक, त्यांचं सगळं प्रेम हे कृतीतनं, शब्दातनं काहीच व्यक्त व्हायचं नाही. बोलणं कमी, कृती जास्त. त्यामुळे वडिलांकडून एखादी गोष्ट हवी असेल किंवा त्यांच्याकडून आपल्याला काही मागणी करायची असेल, तर आई नावाचा पूल आपल्याला पार करावा लागायचा. माझ्याही अगदी माझं स्वतःचंही उदाहरण तेच आहे. मलाही माझे बाबा अत्यंत कडक शिस्तीचे. त्यामुळे घरात वातावरण थोडं शिस्तीचं असायचं. मला बाबा संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आले की भीती वाटायची. काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, तर आईच्या पदराच्या मागे जाऊन मी ती गोष्टी सांगायचो. पण त्याला परिस्थितीही तशी होती. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब होतं. त्याच्यामुळे संवादाची साधनं कमी होती, जबाबदाऱ्या जास्त होत्या, कुटुंब मोठं होतं. माझ्या वडिलांच्या बाबतीत अगदी हेच झालं. माझे वडील लहान असताना किंवा ते तरुण असताना त्यांचे मोठे भाऊ गेले आणि त्यांच्या 4 मुलांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. अशा परिस्थितीत काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मग कोकणात आपल्या कुटुंबाला सोडून ते मुंबईत येऊन राहिले आणि पडेल ते काम करून त्यांनी आपली गुजराण करायला सुरुवात केली. महिन्याला जे काही जमवत होते 100, 80, ₹70 ते त्या काळच्या मनी ऑर्डरने ते घरी पाठवू लागले आणि त्या 4 मुलांचं त्याच्यावर भागत होतं. कालांतराने त्यांच्या लग्नाचं वय झालं. माझ्या आईशी त्यांचं लग्न झालं. लग्नाआधीच त्यांनी आईला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती. माझ्या आईनेही मोठ्या हिरिरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि मग दोघांनी लग्न केलं आणि संसाराला जुंपले. 2 वर्षांनी माझा जन्म झाला. त्यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. पण या सगळ्या गोष्टीत त्यांच्यावर असलेल्या 4 मुलांची जबाबदारी ते विसरले नाहीत. माझ्या आईनेही सांगितलं, बाबांना धीर दिला आणि म्हणाले, "आपण दोघं मिळून ही जबाबदारी पेलू, हरकत नाही." त्याच्यामुळे झालं असं, की बाबा जबाबदारीच्या ओझ्याखाली एवढे दबले गेले होते, की माझ्याशी रोजच्या रोज संवाद साधणं, मला काय वाटतं ते समजून घेणं, हा वेळच कधी त्यांना मिळाला नाही. मला त्यावेळेला लहान असताना वाटत होतं, की "अरे, असं काय? माझे बाबा माझ्याशी बोलतच नाहीत. बाकीच्यांचे बाबा तर बोलतात, त्यांना फिरायला घेऊन जातात." पण माझ्या बाबांनी मला कधीच काही कमी पडू दिलं नाही. माझ्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या.
पण त्याच वेळेला आपल्या परिस्थितीची जाणीवही त्यांनी मला वेळोवेळी करून दिली. मला आजही गमतीशीर प्रसंग आठवतो. माझे आई-बाबा मला घेऊन कोणाकडे फिरायला गेले, तर त्यांचे मित्र किंवा तिकडची मंडळी आई-बाबांना नेहमी विचारायचे, "अरे, हे काय? हा तुमचा एकटाच?" तर माझी आई मोठी हसून सांगायची, "अरे, एकटा कुठे? माझी 4 गावी आहेत ना. मला टोटल 5 मुलं." आणि लोकांना आश्चर्य वाटायचं, की या काळात अशी विचारसरणी असणारे माणूस किंवा असं कुटुंबही आज या समाजात आहे. हळू-हळू कालांतराने गोष्टी बदलत गेल्या. जसं माझं कुटुंब मोठं झालं, ती बाबा माझ्या भावांची मुलं मोठी झाली, त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या. तसा बाबांना माझ्याकडे वेळ द्यायला वेळ मिळाला आणि मग त्यांनी माझी जबाबदारी घेतली. मग माझ्या शिक्षणात त्यांनी काहीच कमी पडू दिलं नाही आणि ती जाणीव मला झाली आणि त्यानंतर मला कळलं, की माझा बाबा किंवा त्या काळचा कोणताही बाबा हा त्यावेळची गरज होती म्हणून तसा वागत होता. त्यामुळे आजचा बाबा आणि त्या बाबाची तुलना ही होऊच शकत नाही. आजच्या बाबाचं काय झालंय, तर आज कुटुंब विभक्त होत चालली आहेत. आई-बाबा दोघंही नोकरी करतात. फार-फार तर 1 किंवा 2 मुलं. इंटरनेटमुळे अख्खं जग घरात आलंय. मुलांना सगळ्या गोष्टींना ॲक्सेस आहे. त्याच्यामुळे आजचा बाबा हा डायपर बदलतो, तो जेवणही बनवतो, तो मुलाबरोबर रील्स बनवतो, तो पालक सभानेही जातो, तो मुलांना शाळेतही सोडतो, त्यांना नाहू घालतो, त्यांच्याबरोबर खेळतो. त्या बाबाने त्या मुलांच्या छोट्याशा विश्वात आपली एक जागा निर्माण केली आहे आणि ती जागा त्या मुलालाही हवी-हवीशी वाटते. मग अशा वेळेला हा बाबा त्याचा मित्र म्हणून, त्याचा सहप्रवासी म्हणून त्याच्याबरोबर त्याच्या प्रवासात त्याला साथ देतो. मग मला सांगा, आता फक्त असं असून भागेल का? मुलाचा मार्गदर्शक व्हायला नको का? तो फक्त सहप्रवासी असल्याने मुलांच्या सगळ्या गरजा पुरवल्या जाणार आहेत का? तर त्याचं उत्तरही आपण आता घेऊ. कारण कसं आहे, मार्गदर्शक होणं म्हणजे मुलाच्या आयुष्यात लुडबुड करणं नव्हे. मुलाला काय करायचंय, मुलाला कोणते निर्णय घ्यायचे हे त्याला त्याचे घेऊ देणं म्हणजे खरा मार्गदर्शक होणं. मुलांना आता काय हवं असतं, की मुलांना स्वातंत्र्य हवंय. आजच्या नवीन पिढीला स्वातंत्र्य हवंय. पण स्वातंत्र्य असंच देऊन चालणार आहे का? तर नाही. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज इंटरनेटमुळे जग घरात आलंय. मुलांना एवढ्या वेगवेगळ्या गोष्टींना एक्सपोजर आहे, की काय वाईट, काय चांगलं, त्यांच्यासाठी योग्य अयोग्य काय, यांची शहानिशा करण्याची कॅपॅसिटी किंवा क्षमता त्यांच्यात नक्कीच नाही. आणि तिथे आपल्याला अनुभवातून आलेलं शहाणपण आणि त्या शहाणपणातून त्याला थोडेसे नियम घातले, त्यांना थोडीशी शिकवण दिली, त्यांना थोडंसं समजावून सांगितलं, तर तिकडे त्या प्रकारचं मार्गदर्शक होणं हे आजच्या बाबाला अत्यंत गरजेचं आहे. आता छोट्या-छोट्या गोष्टीतून आपण त्यांचे मार्गदर्शक होऊ शकतो. कसे? तर घरी तुमच्या पाहुणे आले असतील, तर मुलाला पाण्याचा ग्लास घेऊन त्या पाहुण्यांना द्यायला सांगा. त्यावेळेला तो ग्लास काचेचा आहे, मग तो फुटेल, मग तो मुलाला द्यायला नको. तो आपण ठेवणीतला ग्लास काढलाय, मग तो आता मुलाच्या हातात कसा द्यायचा हा विचार नको. द्या की स्टीलच्या ग्लासात पाणी. काय होईल? तुम्हाला कोणीही जज करणार नाहीये. पण त्या स्टीलच्या ग्लासात पाणी जर का मुलाने नेऊन दिलं, तर त्याचा जो आत्मविश्वास वाढेल, तो पराकोटीचा परिणाम साधेल. त्यामुळे मी आजही सांगतो, तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींची जबाबदारी मुलांवर टाका. छोटीशी गोष्ट खालून वर आणायची आहे, समोर दुकान आहे तिकडून आणायचंय, मुलाला टाका. मुलांना पैशांचा व्यवहार समजू द्या. मुलांना निर्णय घ्यायला मदत करा. त्यांचे निर्णय घेऊ नका. जर का तुम्ही हे समजू शकलात, तरच तो सहप्रवासी आणि बाबा सहप्रवासी आणि मार्गदर्शक ह्याच्यातला समतोल तुम्ही साधू शकाल. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आजचा बाबाचं कसं झालंय, आजचा बाबा हा सहप्रवासी जास्त झालाय. त्यामुळे तो काय करतो, मुलीने पहिली साडी नेसली की त्याच्याबरोबर सेल्फी काढतो किंवा मुलगा एखाद्या गेममध्ये हरला किंवा त्याला एखादं अपयश आलं, तर त्याच्या खांद्यावर मित्रासारखा हात टाकून सांगतो, "अरे ठीक आहे, चलता है यार, आपण परत प्रयत्न करू." पण हाच बाबा जेव्हा मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो, तेव्हा तो तितक्याच स्पोर्टिंगली ती गोष्ट घेतो का? समजा एखाद दिवशी तुमच्या मुलाला घरी यायला उशीर झाला. तो एखाद्या मित्राबरोबर पार्टीला गेला आणि त्याला घरी यायला 11 वाजले. तर तुम्ही तर त्याला कसं ती गोष्ट तुम्ही घेता? जर का तुम्ही त्याच्यावर ओरडलात, की "तुम्हाला सांगितलंय ना 10च्या आत घरी यायचं. बस नो आर्ग्युमेंट्स. तुला कळत नाही मी सांगितलं होतं, तू इतका उशीर का झाला?" तर तो मुलगा तुमच्याशी कधी संवादच साधू शकणार नाही. पण त्या पलीकडे 10च्या बाहेर किंवा 11 नंतर घराबाहेर राहणं हा सुरक्षेचा प्रश्न आहे आणि जर का तुला राहायचं असेल, तर तू मला फोन करून सांग. मी तुला न्यायला येईन. आणि शक्यतो तो उशीर करणं टाळ. जिकडे कोणाबरोबर आहेस ते मला सांग. ह्या गोष्टी जर का तुम्ही त्याला समजावून सांगितल्यात, तर तो मुलगा पुढच्या वेळेला बाहेर जाताना किंवा कुठेही जाताना तुम्हाला कुठचीही गोष्ट न सांगता जाणारच नाही. आजच्या मुलाला आपण काय केलं पाहिजे यापेक्षा केलं नाही पाहिजे हे सांगण्याची जास्त गरज आहे. आता एक छोटासा अनुभव सांगतो. माझ्या एरियात एक छोटंसं गार्डन आहे, जिकडे मी माझ्या मुलाला घेऊन जातो.
तिकडे एक बाई येतात आणि त्यांचा मुलगाही माझ्याच मुलाच्या वयाचा असल्यामुळे आमची दोघांची छान गट्टी जमली आहे. मुलांचीही गट्टी जमली आहे. त्या दिवसात काही दिवसांपूर्वी त्या बाई एकदम चिंतातूर दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता. मी न राहून त्यांना विचारलं, "काय हो, घरी सगळं ठीक ना?" मुलाच्या वडिलांबद्दलही मी चौकशी केली. आत्मीयतेने विचारलं. तर त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि त्या घड्याळाला गार्डनमध्ये रडायला लागल्या. मला खूपच ऑकवर्ड वाटलं. मी म्हटलं, "अरे, असं काय झालं? माझा प्रश्न तर अगदी साधा होता." पण त्या म्हणाल्या, "मला खूप काही बोलायचंय, पण मला कळत नाहीये मी हे कसं बोलू?" म्हटलं, "बोला, काय झालं?" त्या म्हणाल्या, "सगळं आहे अहो. नवऱ्याची चांगली नोकरी आहे, मुलगा आहे, राहायला घर आहे, पण तरी काहीतरी नाहीये. आणि मी गेले कित्येक दिवस बघतेय, की हा माझा मुलगा एकलकोंडा झालाय. कुणाशी मिक्स होत नाही, बोलत नाही." मला थोडासा परिस्थितीचा अंदाज आला. मी म्हटलं, "मुलाचे वडील काय करतात? हे तर मला माहिती आहे, पण ते घरी कधी येतात?" "हो, काय विचारता? ते सकाळी 9:00ला घर सोडतात, रात्री 10:30ला घरी येतात." म्हटलं, "शनिवार, रविवार?" "त्यांचा शनिवार खूप उशिरा चालू होतो आणि रविवार त्यांना त्यांचा त्यांचा हवा असतो." मला थोडा अजून गोष्टींची जाणीव झाली. मी म्हटलं, "एकाच शनिवार ते मला भेटू शकतील का?" तर त्या म्हणाल्या, "हो, या ना तुम्ही घरी. तुम्ही अगदी आवर्जून घरी या." मी म्हटलं, "ठीक आहे, मी घरी येतो." पण म्हटलं, "मला थोडासा त्यांचा वेळ लागेल. तर कधी येऊ सांगा." "नाही, मी म्हणतो शनिवारनं थोडा उशिराच चालू होतो." म्हटलं, "हरकत नाही. मी ना अगदी निवांत संध्याकाळी चहाच्या वेळेनंतर येतो आणि आपण छान गप्पा मारू." आमची भेटायचा वेळ, दिवस सगळं काही ठरलं आणि मी जाताना त्यांच्या मुलासाठी एक छान गोष्टीचं रंगीत चित्रांचं पुस्तक घेऊन गेलो. ते पुस्तक म्हणजे पिशवीत होतं आणि मी जाऊन त्यांच्या बाजूला बसलो. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि गप्पा होता होता मी वडिलांची त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या ओव्हरऑल शेड्यूलबद्दल विचारलं, चौकशी केली. बोलता बोलता मला असं कळलं, की त्या वडिलांना त्यांच्या मुलाबद्दल फारशी माहितीच नाही. त्याची डिव्हिजन कोणती, तो कोणत्या वर्गात आहे माहिती आहे, पण त्याची डिव्हिजन कोणती, त्याच्या टीचरची नावं काय आहेत, त्याच्या जवळचे मित्र कोणते, त्याला काय खायला प्यायला आवडतं, त्याचा आवडता विषय कोणता, तो कोणत्या खेळात पारंगत आहे, याबद्दल यत्किंचितही माहिती त्या वडिलांना नव्हती. त्या वडिलांचं कर्तव्य काय? सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं आणि घरी पैसे देऊन घर चालवायचं. मी म्हटलं, की मला ह्या परिस्थितीचा जेव्हा अंदाज आला, तेव्हा मी म्हटलं, की हे थोडंसं आहे ना सांगितलं पाहिजे, की म्हणजे आपण ह्याच्यात काहीतरी करू शकलो तर खूप बरं होईल. पण जेव्हा मी त्यांच्यासमोर हा विषय मांडला, तेव्हा त्यांनी म्हटलं, की "नाही, नाही, माझ्या मुलाला काहीतरी मानसिक आजार आहे आणि त्याच्यासाठी मी न्यूरोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्टची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. सो तुम्ही मला काही ज्ञान द्यायला येऊ नका." मी म्हटलं, "बापरे! आपला मुलगा आजारी असं शिक्कामोर्तब करून हे मोकळेही झाले आहेत." मला ही ही गोष्ट खूप चिंता चिंता करणारी वाटली. पण मी म्हटलं, "ठीक आहे." मी एक काम केलं. मी त्यांच्या आईला सांगितलं, "जरा तुमच्या मुलाला बोलवता का हो?" आईने हाक मारली. थोडा घाबरतच आणि थोडा बिचकत-बिचकतच तो मुलगा आला. मी त्याला हात केला आणि त्याला म्हटलं, "ये ना, जरा मांडीत बस." आला. माझ्या मांडीत बसला. मी पिशवीतून हळूच पुस्तक काढलं आणि त्याला दाखवायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यात एकदम एक चमक आली. चेहऱ्यावर एक छोटं हास्य आलं. मला कळलं, की या मुलाची खरी गरज काय आहे. मी ते पुस्तक उलगडून दाखवायला सुरुवात केली. ते पुस्तक तसं छोटं होतं. एक 15 मिनिटात ते पुस्तक त्याचं पूर्ण बघून झालं. काही शब्द त्याने वाचण्याचाही प्रयत्न केला आणि त्याने जाता-जाता माझ्या हातावर असं एक मोठी हाय-फाय अशी देऊन तो तिथून निघून गेला. ते पाहून त्याच्या वडिलांचे डोळे चक्रावले. जो मुलगा माझा स्वतःचा मुलगा असून माझ्याशी कनेक्ट होत नाही, तो या परपुरुषाला कसा कनेक्ट झाला, हे गणितच त्यांना समजत नव्हतं. मी सांगितलं, "बघितलत काय होतंय? आता एकच काम करा. मी एक गोष्ट सांगतो ती फक्त माझी ऐका. पुढचे 20 दिवस, फक्त 20 दिवस तुम्ही तुमच्या मुलाला द्या. ते मी तुमचा पूर्ण दिवस मागत नाहीये. संध्याकाळी जर का तुम्ही 10:30ला येत असाल, तर 1 ते 1.5 तास लवकर या आणि तो वेळ तुमच्या मुलाकडे राखून ठेवा. पहिले काही दिवस तुम्हाला थोडे अडचणीचे जातील, कामाच्या ठिकाणी आणि मुलाशी कनेक्ट होण्यालाही. पण सुरुवात तर करा." काहीतरी करून त्या पालकालाही वाटलं, त्या वडिलांना वाटलं, की आपण हे केलं पाहिजे. आपण बघूया तरी एक प्रयत्न करून. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवसापासून 10:30 ऐवजी 7:30ला घरी यायला सुरुवात केली आणि पुढची 20-25 मिनिटं त्यांनी त्या मुलाबरोबर खेळायला सुरुवात केली. मी त्यांना एक अट घातली होती, की तुम्ही जो वेळ तुमच्या मुलाबरोबर घालवाल, तो डिस्ट्रॅक्शन फ्री आणि गिल्ट फ्री असला पाहिजे. डिस्ट्रॅक्शन फ्री अशासाठी म्हणजे त्या वेळात तुम्ही मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या कुठच्याही गोष्टी तुमच्या आजूबाजूला असल्या नाही पाहिजेत. तो वेळ हा पूर्ण मुलाचा असला पाहिजे आणि तो वेळ तुम्ही मुलाला देता याचा गिल्ट नंतर तुम्हाला येता कामा नये, की हा वेळ मी मुलाला दिला त्यामुळे माझं काम राहिलं, माझं शेड्यूल बिघडलं. हा विचार जर का येऊन तो तुम्ही वेळ देणार असाल, तर ती गोष्ट तुम्ही करू नका. या दोन्ही गोष्टींना त्या वडिलांनी मान्यता दर्शवली होती. त्यामुळे जेव्हा ते घरी आले,
दुसऱ्या दिवशी तेव्हापासून त्यांनी त्या मुलाबरोबर वेळ घालवायला सुरुवात केली. पहिले 8 ते 10 दिवस अत्यंत कठीण होते. काहीही होत नव्हतं. मुलगा कनेक्ट होत नव्हता, मुलगा बोलत नव्हता. वडिलांना आम्ही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्याला गोष्टी सांगा, त्याच्याबरोबर पुस्तकं वाचा, त्याच्याबरोबर तुम्ही खेळायला जा, त्याला त्याच्याबरोबर जेवण करा. या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या होत्या. त्याच्यामुळे झालं असं, की त्या गोष्टी त्यांनी केल्या. 12व्या ते 13व्या दिवसापासून तो फरक जाणवू लागला. मुलगा वडिलांशी कनेक्ट व्हायला लागला आणि त्या दिवसापासून तो रोज बाबा येण्याची वाट बघू लागला. हा बदल इतका पॉझिटिव्ह होता, की त्याच्यामुळे त्यांच्या घरातलं वातावरणच बदललं. अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट काय झाली, तर आईला वेळ मिळायला लागला. कारण मूल संध्याकाळचं वडिलांमुळे असल्यामुळे आईला स्वतःचा वेळ मिळायला लागला. तिचा तणाव, तिचा स्ट्रेस कमी झाला. ती घरात काही-काही छान गोडाधोडाचं जेवण करायला लागली आणि अख्ख्या कुटुंबाची जी विस्कटलेली घडी होती ती सावरली गेली. काही महिन्यांपूर्वीच बाईकवर मला तिघं भेटले होते. तिघंही आनंदी दिसत होते. त्या मुलांनी मला परत "काका" म्हणून हाय करून बोलावलं. तेव्हा बघून त्यांचं ते त्यांना तिघांना एकत्र बघूनच मला त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी या नीट झाल्याची पोचपावती मिळाली. असंच आहे. जेव्हा आपण मुलांशी कनेक्ट होतो, जेव्हा बाप मुलांशी कनेक्ट होतो, जेव्हा तो संवाद साधतो, तेव्हा खूप गोष्टी बदलायला लागतात. बाप जेव्हा मित्र आणि मार्गदर्शक यांचा बरोबर समतोल साधतो, तेव्हा मूल भावनिकदृष्ट्या तुमच्याशी जोडलं जातं. आज खरंच त्या गोष्टींची गरज आहे. आज काय होतंय, आज मुलं जेव्हा वयात येतात, मुलींना वयात आल्यावर आपण सगळ्या गोष्टी नीट उलगडून सांगतो. बहुधा आईच घरातले ते काम करते. पण मुलंही वयात येतात की हो. मुलांना सांगणारं कोण आहे? पण बाप म्हणून जर का मुलाला सांगितलं, की वयात येताना तुझ्या शरीरात होणारे बदल, तुझ्या मनात होणारे बदल, मानसिक भावनिक लेव्हलला तुझ्यात होणारे बदल, हे बापाने जर का समजावून सांगितले, तर बाहेर कुठून तरी चुकीच्या मार्गाने माहिती मिळवून काहीतरी चुकीच्या मार्गाला लागण्यापेक्षा ही गोष्ट त्या मुलाला नक्कीच फायदेशीर ठरेल. भावनिकदृष्ट्या तो मुलगा तुमच्याशी जोडला जाईलच, पण तुमच्या दोघांच्या पिढीतलं अंतर कमी होईल. आजच्या मुलाला जर का तुम्ही असे त्याच्याबरोबर वागलात, तर त्याला वाटेल, "अरे, हा बाबा जुनाट विचारांचा नाहीये, हा माझा बाबा आहे. अगदी माझ्यासारखा विचार करतो." आणि जर का तसं झालं, तर तुम्हाला मित्र आणि मार्गदर्शक हे दोन्ही भूमिकेत राहण्याची गरजच नाहीये. म्हणूनच मी जो पहिला प्रश्न उपस्थित केला होता, की आजचा बाबा मित्र, सहप्रवासी की मार्गदर्शक? तर तसं उत्तर सहप्रवासी की मार्गदर्शक नसून सहप्रवासी आणि मार्गदर्शक असा तो बाबा असला पाहिजे. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, आपलं मूल, त्याच्या गरजा, त्याच्यावर आलेला प्रसंग किंवा आपल्या घरात असलेली परिस्थिती यानुसार बाबाने त्याची भूमिका बदलली पाहिजे. मग कधी 2 पावलं मागे येऊन तो त्याचा मार्गदर्शक झाला पाहिजे, तर कधी हातात हात धरून तो त्याचा स्वासोबती झाला पाहिजे. आणि कोणताच बाबा हा कधीच परफेक्ट नसतो. त्याच्यामुळे प्रयत्नपूर्वक जो मुलासाठी समजून घेणारा त्या बाबा असेल, तो त्या मुलाला हवा-हवासा वाटतो. पॉकेट मनी देऊन परस्पर गरजा भागवणारा बाप तर सगळीकडे उपलब्ध आहे. पण त्याही पेक्षा आपल्याशी निवांत गप्पा मारणारा, "तुला आज काय झालं? तुझ्या शाळेत काय झालं? अरे माझा दिवसच असा गेला." हे सांगणारा बाप मुलांना जास्त लक्षात राहतो. आपण मूल शाळेतून आलं की काय करतो? त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करतो. "काय रे आज शाळेत काय झालं? डबा खाल्ला का? कोणता तास होता? कोणाच्या बाजूला बसला होतास? काय शिकवलं?" अरे थांबा, ते मूल आहे. गेले 6 तास शाळेत ते हेच करतंय. शिक्षक त्याला प्रश्नांचा भडीमार करताय आणि ते उत्तरं देतंय. त्या मुलाला आपण इम्पोर्टंट आहोत ही भावनाच त्याच्या मनात नाहीये. पण तेच मूल घरी आल्यावर जर का तुम्ही एक प्रश्न विचारलात, की "अरे, आज तू जेव्हा शाळेत गेलास ना, तेव्हा मला तुझी खूप आठवण आली. मी तुझी वाट बघत होतो." त्या मुलाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. बहुधा ते मूल लहान असेल, मोठं असेल, कोणत्याही वयातलं असेल, पण त्या मुलाला वाटेल, "अरे, मी या कुटुंबाचा भाग आहे आणि या लोकांना मी हवा-हवासा आहे. या लोकांनी शाळेत काय होतं हे मला विचारलं नाही. तर मी नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यात फरक पडतोय." आणि हे फक्त हे सगळ्यांसाठी आहे. हे जर का वडील ऑफिसमध्ये जाऊन काम करणारे असतील, तर संध्याकाळी घरी आल्यावर त्यांनी मुलाला पहिला प्रश्न, "तू शाळेत काय?" होण्यापेक्षा, "मी तुलाच किती मिस केलं, मला तुझी आठवण आली" हे सांगितलं, तर तो कनेक्ट जास्त वाढेल. मुलांवर जबाबदाऱ्या घालणं म्हणजे मार्गदर्शक होणं नव्हे, तर मुलांना योग्य दिशा देणं म्हणजेही मार्गदर्शक होणं नव्हे. पण मुलांना त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यासारखं मुलात मूल होऊन जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्याल, तेव्हा तुम्ही तो समतोल साधाल आणि तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने त्याचे मित्र पण बनाल आणि मार्गदर्शक पण व्हाल. जाता-जाता निरोप घेता-घेता एवढंच सांगतो,
तरंग मंच टॉक शो मंचाने मला तुमच्याशी कनेक्ट होण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्या मंचाचा अत्यंत आभारी आहे. याही पुढे अशा कोणत्याही विषयावर जर का बोलायचं असेल आणि माझ्याकडे काही विषय असेल, तर मी नक्की तुम्हाला परत तुमच्या भेटीला येईन. तुमच्याकडे प्रेक्षकांकडे पैकी कोणाला जर का काही बोलायचं असेल, तर तरंग मंच टॉक शो हा एक खुला मंच आहे, एक खुलं व्यासपीठ आहे. तिथे येऊन तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, संवाद साधू शकता. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीत जर का तज्ञ असाल आणि तुम्हाला वाटत असेल, की तुम्हाला लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवायची आहे, तर तरंग मंच टॉक शो हे एक उत्तम माध्यम आहे. मी तरंग मंच टॉक शोच्या या अभिनव उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे आजचे तरुण पालक जे खूप गोष्टींमध्ये धडपड करतायत, त्यांना उद्याचे जागरूक आणि सुजाण पिढी तयार करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.